धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने नुकसान, सरकारने शेतकऱ्यांना नुकसानीचे पंचनामे सुरू करून दिल्यास द्यावा, अंबादास दानवेंची मागणी. पश्चिम घाट माथ्यावर मुसळधार पाऊस, करूळ घाटात दरड कोसळली. कोल्हापुरातून करूळ घाटाकडून कोकणाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस, भुईबावडा घाटात दरड कोसळली. बांधकाम विभागाने दरड हटवून रस्ता वाहतुकीस मोकळा केलाय. नाशिक शहरासह जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, तर पुढील 3 दिवस नाशिकला येलो अलर्ट जारी. लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला. जिल्ह्यातील काही भागात पावसाची जोरदार बॅटिंग. औसा शहरातील काही नागरी वस्त्यांमध्ये शिरलं पाणी. बीडच्या आष्टी परिसरात मुसळधार पाऊस, पावसामुळे शेतीचं आतोनात नुकसान. शेतीचं नुकसान झाल्याने शेतकरी मात्र हवालदिल. रायगडला आज पावसाचा रेड अलर्ट. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, खबरदारी घेण्याचा हवामान विभागाचा इशारा. साताऱ्याच्या चिंचणेर वंदनमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, पावसामुळे बाजारातील वाहने वाहून गेली. जेसीबीच्या सहाय्याने सर्व गाड्या बाहेर काढल्या गेल्या. हिंगोलीत महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरणी 20 जणांवर गुन्हे दाखल. मंत्रालयासमोर गाडी दुभाजकाला धडकून भीषण अपघात. टायर फुटल्याने चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.